तुमचा हा बाळासाहेबचा आपला प्रॉब्लेम चालू होता. ओके तुषार, रेकॉर्डिंग चालू आहे, वेगळं काही बोलायचं असेल तर नको बोलू. हा चला हे बघा, इथे तुमच्याकडे हा जो प्रॉब्लेम आहे, ओके, या प्रॉब्लेम मध्ये गंमत कशी आहे बघा. चला इथे तुम्ही काय केलं, सगळ्यात पहिले टोटल इन्कम काढलं तुमचं. आता आपल्याला डिडक्शन घ्यायचे अंडर सेक्शन 80C. तुम्ही ग्रॉस टोटल इन्कम कालपर्यंत काढलं, आता आज आपल्याला डिडक्शन काढायचे अंडर सेक्शन 80C. मग चला आपण वरती प्रॉब्लेम मध्ये जाऊ आणि 80C बद्दल काय आहे का ते बघूयात. चला हे बघा, दिसलं का तुम्हाला इथे? हे बघा इथे दिसलं का तुम्हाला? अंडर सेक्शन 80C, डिडक्शन अंडर सेक्शन 80C कसलं आहे रे? हीच कॉन्ट्रीब्युशन टू स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड 52,416. मग चला आपण खाली जाऊ आणि लिहू आता डिडक्शन अंडर सेक्शन 80C. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू कोणता पीएफ? एस वाला पीएफ. ओके, म्हणजे आपण इथे लिहिणार SPF 52,416. ओके, पुढे बघा काय मग. चला अजून काय होतं आपल्याकडे? 80C साठी काय काय होतं आपल्याकडे? 80C LIC होता ना, LIC. हा बघा, LIC 80C मध्ये डिडक्शन मिळतं. किती अमाऊंट आहे त्याची? LIC ची 10,000 आहे. मग तुम्ही गेले प्रॉब्लेम मध्ये 10,000. आणि इथे LIC च्या पुढे जाऊन लिहिले 10,000. बस एवढंच होतं 80C मध्ये. हाऊसिंग लोनचं रिपेमेंट नव्हतं. मग तुम्ही याला काय करणार? मायनस करणार, पुढवली एवढी अमाऊंट. ओके, प्लस दिस किती आले टोटल? 62,416. त्याच्यानंतर इथे ना अजून कसलं कसलं दिलंय बघा बरं. डिडक्शन कसले कसले? अंडर सेक्शन 80G आणि अंडर सेक्शन 80E हे दोन डिडक्शन्स आहेत. डोनेशन केलंय कुठे? प्राईम मिनिस्टर ड्रॉट रिलीफ फंडला. ओके, याला डोनेशन किती केलंय? 5,000. म्हणजे तुम्हाला 5,000 डिडक्शन मिळणार आहे अंडर सेक्शन 80G. मी 80G ला काय म्हणते? गॉड के नाम से दान किया, सो 80G. तो चलो देखते हैं 80G में जाके. 80G मध्ये जायचं आणि तिथे 5,000 वजा करायचे. चलो नीचे आए हम लोग प्रॉब्लेम में. हा बघा तुमचा 80G. डोनेशन टू व्हॉट? डोनेशन टू प्राईम मिनिस्टर्स DROUGHT ड्रॉट RELIEF ड्रॉट रिलीफ फंड. कितना था? 5,000. इसकी वजह बाकी कितनी मिलेंगी? 5,000. हमारे पास और एक है, so we are going to add someone line. ओके, आपल्याला एकच लाईन नकोय, अजून जास्त हवे आहेत. काय केलं मी? कॉपी पेस्ट. चलो सबसे पहले अपन इधर लिखेंगे लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80E. म्हणजे तुम्ही इथे लिहिणार डिडक्शन अंडर सेक्शन 80E करायचंय आपल्याला. ओके, चला मग काय नाव आहे त्याचं त्या डिडक्शनचं? इंटरेस्ट पेड ऑन हायर एज्युकेशन लोन. बघा, इंटरेस्टची वजाबाकी मिळते पण प्रिन्सिपल अमाऊंटची वजाबाकी मिळत नाही. इंटरेस्टची वजाबाकी मिळते पण प्रिन्सिपलची वजाबाकी भेटत नाही. चला इंटरेस्टची वजाबाकी किती भेटणार आहे जाऊन चेक करूयात. किती इंटरेस्ट पे केलाय बघा यांनी? इंटरेस्ट 29,000 आहे. रिपेमेंट फॉर बॉरड लोन हायर एज्युकेशन टोटल अमाऊंट होती 59,000. त्यातले 29,000 कसले आहेत? इंटरेस्टचे. चला मग खाली गेलो प्रॉब्लेम मध्ये आणि इथे 80E च्या अंडर किती वजाबाकी घेणार आपण? 29,000ची. याच्यानंतर काही डोनेशन्स होते का? सॉरी, काही डिडक्शन्स होते का ते जाऊन चेक करूयात. चला डिडक्शन, बस एवढंच डिडक्शन होतं, आता काहीही डिडक्शन नाहीये. सो चला लेट अस गो डाऊन. आपल्याला यांची टोटल वेळ सगळी चेक करायला लागेल.
म्हणजे बघा 1 2 3 आणि 4 या 4 जणांची टोटल बरोबर आहे का? आपण बघूया ते बघा 7,74,900 बरोबर आहे. मग आता ह्या सगळ्यांची वजाबाकी करायची आपल्याला. ओके, चला मग कशी करणार? this minus this minus this one and also minus this one. यांचं उत्तर बरोबर आहे की नाही ते चेक करायचंय. मग या सगळ्या अमाऊंटला सिलेक्ट केलं. बघा इथे दिसतंय 774,900 म्हणजे अमाऊंट बरोबर केल्यात वजा आपण. हे आलं तुमचं काय? टॅक्सेबल इन्कम. मग तुम्हाला टॅक्स काढायचा आहे. कशावर काढायचा आहे? तुम्हाला टॅक्स काढायचा आहे ऑन ती अमाऊंट किती आहे? 6,78,484 या अमाऊंटवर तुम्हाला टॅक्स काढायचा आहे. ओके, त्या व्यक्तीचं एज दिलेलं नाहीये म्हणजे आपण मानूयात की तो व्यक्ती कशात आहे? 15 ते 59 वयोगटामध्ये आहे. चला मग आपल्याला याचं टॅक्स कॅल्क्युलेशन करायचंय. सगळ्यात पहिले तर आपण टॅक्स कॅल्क्युलेट करताना स्लॅब रेट वगैरे हे सगळं बघणार आहे. ओके, मग ह्यासाठी आपल्याला इन्कम पण बघावं लागणार आहे यार. आपल्याला इन्कमचा पण कॉलम तयार करावा लागणार आहे ह्यावेळेस ओनली फॉर दिस टाइम. आपण कॉलम बनवण्यापेक्षा मी तुम्हाला इथे एक गंमत दाखवते. हे बघा, ह्याचा टोटल इन्कम किती आहे? 6,78,484. दिस इज हिज टोटल इन्कम. ओके, चलो आगे ऊपर जाने का है. See here, we have short term capital gain and we have long term capital gain. दिसले तुम्हाला? दिसले का तुम्हाला? तर याच्यात ना गंमत बघा कशी. हो मॅडम. याच्यात ना इकडे लक्ष द्या. आपल्या इकडे एक प्रकारचं असतं नॉर्मल इन्कम. काय असतं? नॉर्मल इन्कम. एक असतं LTCG लॉंग टर्म कॅपिटल गेन वाला इन्कम आणि एक असतं विनिंग्स वाला इन्कम आणि एक असतं STCG 111A असं इन्कम असतं. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कोणता? 111A. यांचे टॅक्स रेट प्रत्येकाचे वेगळे वेगळे आहेत बरं का, लक्ष द्या. तुम्हाला हे मी कुठे लिहू बरं? हे बघा इथे लिहू का? हा इथेच टाकते बघा, म्हणजे मग तुमच्या नोट्स मध्ये येईल ते. नोट्स मध्ये येईल त्याची प्रिंट आउट. हे बघा इथे टाकते मी ते. हे बघा इथे नॉर्मल इन्कम वर टॅक्स कसा होतो माहिती का तुम्हाला? स्लॅब रेटने होतो. नॉर्मल इन्कम वर स्लॅब रेटने टॅक्स होतो. पण LTCG लॉंग टर्म कॅपिटल गेन वर 20% स्ट्रेट फॉरवर्ड टॅक्स लागतो. ओके, त्याच्यानंतर विनिंग्स वर 30% टॅक्स लागतो. तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 111A यावर 15% टॅक्स लागतो. लक्षात येत आहे का तुमच्या? खूप महत्वाची गोष्ट आहे ही. तुम्हाला काय म्हटले मी? नॉर्मल इन्कम वर किती टॅक्स बसतो? स्लॅब रेटने. LTCG लॉंग टर्म कॅपिटल वर गेन किती वर बसतो? 20%. शॉर्ट टर्म 111A 20%. 20%. अरे हा निखिल कोण प्रकारचा निखिल आहे? हा कुठून आला? विचारावं लागेल मला निखिल कोण आहे. याच्याकडे लिंक कशी गेली माझी? निखिल कोण बोलतोय? निखिल म्हणजे कोण आहे? रहीम शहा? हा कसं काय आला या लेक्चरला? निखिल कोण आहे? अनम्यूट कर स्वतःला. हॅलो, निखिल कोण आहे? निखिल म्हणून कोण जॉईन झालंय? मी एकदा ग्रुप मधनं लेक्चर मधनं बाहेर काढलं तर पुन्हा लेक्चर मध्ये येऊ शकणार नाही. पटकन सांग निखिल कोण आहे? आय थिंक सांगायची इच्छा नाहीये. तुषारने ऍड वगैरे केला असेल. नाही आता दिसत तर नाही सध्या कोणी. पुन्हा आला तर उडवून टाकायला लागेल मला. दोघं पण गायब झाले, तुषार पण आणि तो निखिल पण. त्याला पाहावं लागेल मला. चला जाऊ द्या. रेकॉर्डिंग चालू आहे आपल्या. स्लॅब रेटने आपल्याला टॅक्सेबल होतं ते इन्कम किती? लॉंग टर्मचं किती? विनिंग्सचं किती? आणि शॉर्ट टर्मचं किती? ओके, हे आपलं इन्कम होतं. हे आपलं काय होतं? टोटल इन्कम होतं. हे काय होतं? आपलं टोटल इन्कम होतं. ओके, या टोटल इन्कम मधनं आपल्याला काय करायचं आहे?
हे जे टोटल इन्कम आहे यातनं आपल्याला LTCG वगैरे सगळे वेगळे काढायचे. आपल्याकडे लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे, किती आहे जाऊन चेक करूया. 15,000चा लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन नॉर्मल आहे. म्हणजे बघा हे किती आले 15,000 आले, हे किती होते 0 होतं. विनिंग्स नाहीये, STCG नाहीये आपल्याकडे. ओके, 111A चा STCG आपल्याकडे नाहीये. मग आपल्याकडे नॉर्मल इन्कम किती उरलं हे बघा, 6,78,484 मायनस LTCG चा इन्कम 15,000, किती उरले 6,63,000 किती 484. याच्यावर तुम्ही स्लॅब रेटने इन्कम काढणार, इन्कम टॅक्स, आणि यावर 20%. चला तुम्हाला दाखवते कसं काढायचं. तुमचं लक्ष आहे असं वाटतंय मला आणि तुम्हाला मी दाखवते. ओके, चला मग. नाही इथेच राहू दे ना. हा, हे बघा इथे 20% कशावर काढणार आहे आपण, हे तर 0 आहे कारण STCG 111A आपल्याकडे नाहीये. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन अंडर सेक्शन 111A आपल्याकडे नाही. विनिंग्स पण सध्या आपल्याकडे नाही, ते 0. पण इथे लॉंग टर्म कॅपिटल गेन किती आपल्याकडे 15,000 इंटू 20/100. 15,000 इंटू 20/100 किती आले 3,000 आले. लॉंग टर्म कॅपिटल वर किती टॅक्स आला 20%, किती आला मुलांनो 3,000. आता आपल्याला स्लॅब रेट वाला इन्कम काढायचंय. ओके, नॉर्मल इन्कम किती आहे बरं, तुम्हाला हे असं कुठेतरी लिहून ठेवावं लागणार आहे बरं का. नॉर्मल इन्कम किती आहे हे तुम्हाला कंपल्सरी लिहावं लागणार आहे. नॉर्मल इन्कम किती आहे हे तुम्हाला कंपल्सरी दाखवावं लागणार आहे. ओके, चला मग आता नॉर्मल इन्कम वर टॅक्स काढायचा आहे. सगळ्यात पहिले टॅक्स अप टू 2,50,000 नील असतो. ओके, 2,50,000च्या वर टॅक्स काढायचा आहे आपल्याला. 2,50,000च्या वर पण 5,00,000च्या आत. म्हणजे तुम्ही इथे काय करणार, तुम्ही इथे लिहिणार 5 लाख मायनस 2,50,000, कारण 2,50,000वर टॅक्स नील आहे. ओके, आणि ह्या अमाऊंटला तुम्ही काय करणार इंटू 5/100 म्हणजे 5% काढणार. चला मग, म्हणजे तुम्ही 2.5 लाखावर किती टक्के काढाल 5%, किती आलं ते 12,500. त्याच्यानंतर 5 लाखाच्या वर इन्कम, जेव्हा तुमचं इन्कम 5 लाखाच्या वर जातं पण 10 लाखाच्या आत असतं तेव्हा तुम्हाला किती टॅक्स बसतो 20% बसतो. मग मला सांगा हे 6,63,484 हे जे नॉर्मल इन्कम आहे हे आपलं 10 लाखाच्या आत आहे की नाही, म्हणजे आपल्याला सेकंड स्लॅब रेट ऍप्लिकेबल आहे. पण कसा ऍप्लिकेबल आहे बघा, एक लक्ष द्या. 6,63,484 मायनस किती पर्यंत टॅक्स काढून झाला तुमचा, किती रुपयापर्यंत टॅक्स काढून झाला 5 लाख रुपयापर्यंत टॅक्स काढून झाला, म्हणून मायनस 5 लाख इंटू 20%. आपल्याला हे इथे काढायचंय. ओके, चला मग हे बघा 5 लाख मायनस करायचे ना, म्हणजे 1,63,484 इंटू 20/100 किती आले 32,696. 10 लाखाच्या वर तुमच्याकडे इन्कम आहे का मुलांनो, नाहीये, म्हणजे इथे टॅक्स किती येईल 0 येईल. आता ह्या सगळ्यांची तुम्हाला मारायची आहे टोटल. ओके, मग ह्या सगळ्यांची टोटल कशी मारणार तुम्ही, प्लस दिस प्लस दिस प्लस this one plus this one plus this plus this, आणि मग तुम्ही मारणार एंटर. या सगळ्यांची टोटल किती आली 1 2 3 4 5, हे बघा टोटल तर बरोबर आली. आता ह्याच्यावर तुम्हाला काढायचा आहे टॅक्स. हे बघा इथे मी लिंक देऊन ठेवली होती डायरेक्ट. हे 48,196 डायरेक्ट वरती आले 48,196. आपला हा जो बाजीराव होता ना, बालाजीराव बालेराव समथिंग समथिंग, ह्या व्यक्तीने ना ऍडव्हान्स टॅक्स पे केलेला नव्हता, म्हणजे इथे 0 आला. मग ह्या अमाऊंट मधून 0 गेले तर किती उरले, तेवढीच अमाऊंट उरली. याला रिबेट मिळेल का, नाही मिळणार, कारण त्याचं इन्कम बघा 6,78,000 आहे. 5 लाखाच्या आत इन्कम असेल तर त्याला काय मिळेल, रिबेट मिळेल. किती पर्यंतची 12,500 पर्यंत टॅक्स मध्ये सूट मिळेल. पण भाऊचं इन्कम कमी नव्हतं ना,
मग त्याला सूट भेटेल का? नाही भेटणार. त्याला सूट भेटणार नाही. मग जे टॅक्स आला खाली त्यावर किती टक्के? 4%. बघू बरं काढून. 48 196 इंटू 4 डिवाइड बाय 100 इंटू 4 डिवाइड बाय 100 किती आले? हा बरोबर आला टॅक्स. करेक्ट आहे. मग ह्याची आणि याची दोघांची टोटल मारली. किती आली टोटल? 50,125. म्हणजे तुमचा नेट टॅक्स पेबल किती आला? 50,125. हे आहे तुमचं फायनल आन्सर. ओय हे काय झालं? हे आहे तुमचं फायनल आन्सर. हे तुम्हाला पेपरला विचारलं असतं. कळलं का तुम्हाला? हा होता तुमचा प्रॉब्लेम. हो मॅम. आता तुमचा लिंक आहे ना अशी 2-4 मिनिटात संपणारच आहे. पहिले मी याचे रेकॉर्डिंग बंद करते आणि नेक्स्ट प्रॉब्लेम चालू करायला नेक्स्ट रेकॉर्डिंग येते.